जय हिंद दोस्तों, मैं शुभांगी सुक्रे आप सभी का स्वागत करती हूँ टिक्कर मराठी एसएससी एग्जाम्स ये हमारे नए यूट्यूब चैनल पे। तो हिंदी व्याकरण की क्वेश्चन आंसर की सीरीज हमने चालू की है। आज का है हमारा 14वां लेक्चर। ठीक है, इसमें हम एसएससी जीडी का इसी साल जो एग्जाम हुआ था उसमें जो क्वेश्चन पूछे गए थे वही क्वेश्चन इसमें हमने लिए हैं। तो बहुत महत्वपूर्ण ये सेशन हमारे होते हैं। तो अभी तक जिन्होंने ये चैनल को सब्सक्राइब नहीं किया है सबसे पहले सब्सक्राइब कर दीजिए और ज्यादा से ज्यादा बच्चों तक शेअर कीजिए। ठीक है, सबको मेरी तरफ से गुड आफ्टरनून। तर सगळ्यांना गुड आफ्टरनून। खूप महत्वाचे लेक्चर होत आहेत, तरीही अजून बऱ्याच विद्यार्थ्यांनी हे लेक्चर शेअर केलेलं नाहीये। याच्यावरून आपल्याला एसएससी जीडीचे जे विद्यार्थी मित्र तयारी करतायत त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे, हे लक्षात घ्यायचंय। ठीक आहे, सगळ्यांना फायदा झाला पाहिजे की नाही? झाला पाहिजे। ठीक आहे, त्यामुळे प्रत्येकाने सेशन शेअर करायचं। आजचं आपलं 14वां लेक्चर आहे। ठीक आहे, पहिल्या प्रश्नाकडे जायच्या आधी प्रत्येकाने सेशन शेअर करायचंय, त्याच्यानंतरच आपण पुढे जाऊया। आणि नवीन चॅनल आहे त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत अजून एसएससी जीडीचे लेक्चर पोहोचलेले नाहीयेत। पहिल्यांदाच एक्झाम होतीये त्यामुळे हा डेटा कोणाकडेच नाहीये। हिंदीमध्ये होत होती, आता मराठीत होतीये। मग हिंदीमधून मराठीत डेटा ट्रान्सफर अजून बऱ्याच टीचरनी केलेला नाही, आपल्याकडे अवेलेबल आहे। तर याचा फायदा सगळ्यांना झाला पाहिजे। ठीक आहे, सगळ्यांना गुड आफ्टरनून। घ्या आपला पहिला प्रश्न हिंदी व्याकरणाचा। निम्नलिखित मुहावरे के लिए उपयुक्त सार्थक शब्द है। आता सार्थक शब्द आपल्याला इथे ओळखायचा आहे। काय आहे मुहावरा? नानी याद आना वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला ओळखायचा है हिंदी मध्ये मुहावरा। ठीक है, नानी याद आना मतलब क्या होता है? नानी को याद करना, छुप कर बैठ जाना, मुसीबत देखकर घबरा जाना, किसी से मिलने का मन करना। नानी याद आना मतलब नानी याद आना मतलब क्या होता है? ज्यांना ज्यांना येतंय त्यांनी पटापट सॉल्व करून उत्तर द्यायचंय। ठीक आहे, चलो फटाफट। जे नवीन आले सेशनला लाईक करून घ्यायचंय। चला, आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा सेशन। चला, नानी याद आणा म्हणजेच काय तर एखादी गोष्ट आपण अचानक बघितली तर आपल्याला भीती वाटते। मग नानी याद आणा म्हणजे एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध झाली असेल तर आपण घाबरतो, मग तेव्हाच आपण म्हणतो की नानी याद आ गई, म्हणजे घाबरलो आपण। मुसीबत देखकर घबरा जाना पर्याय कोणता बरोबर? पर्याय 3 योग्य। पुढे, समुद्र की सीमा अनंत है, वाक्य में प्रयुक्त अनंत का विलोम शब्द बताइए। अनंत का विलोम यानी विरुद्धार्थी शब्द हमें ढूंढना है। समुद्र की सीमा अनंत है, अनंत मतलब जिसको अंत नहीं होता उसको कहते हैं अनंत, लेकिन इसके अपोजिट वर्ड हमें ढूंढना है अभी। अंतहीन, अंत, अनंग, असीमित। क्या आएगा? अनंत का विलोम क्या आएगा? अंत। अनंत मतलब जिसको अंत नहीं है, इसको अंत नहीं है मतलब विलोम क्या आएगा? जिसको अंत है, अंत मतलब शेवट। ठीक है, तो पर्याय कौन सा बराबर है हमारा? अंत, पर्याय 2 योग्य। सेशन पसंद आता है तो लाइक कीजिए। निम्नलिखित में से अव्यय से बना विशेषण शब्द नहीं है। ऐसा कौन सा शब्द है जो अव्यय से बना हुआ नहीं है? अव्यय साधित विशेषण मराठीत जर बघायला गेलं तर शिकलोय आपण मराठी व्याकरणामध्ये। अव्यय साधित विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती अव्ययाच्या स्वरूपात, अव्ययाला प्रत्यय लागून ते विशेषणाचं काम करतं। मग असा कोणता शब्द नाही 4 पर्यायांमधून, तो आपल्याला ओळखायचा आहे। ठीक आहे, अगला, बाहरी, पिछला, कैसा। अगला म्हणजे पुढचा, कुठला? पुढचा अव्यय आहे। बाहरी म्हणजे बाहेरचा, कुठला? बाहेरचा, कुठला? मागचा म्हणजे पिछला। ठीक आहे, हे तीनही शब्द अव्ययापासून तयार झालेले आहेत। फक्त कैसा हे प्रश्नार्थक आहे, अव्यय नाहीये। काय आहे? प्रश्नार्थक आहे, त्यामुळे पर्याय कोणता बरोबर येणार? ऐसा कौन सा शब्द है जो अव्यय से बना हुआ विशेषण नहीं है? तो वो क्या है? कैसा, ऑप्शन नंबर 4। आगे का क्वेश्चन, आज विद्यालय में शिक्षिका ने अंताक्षरी खेलने को कहा, वाक्य में अशुद्ध वर्तनी वाला शब्द कौन सा है? आज विद्यालय में शिक्षिका ने अंताक्षरी खेलने को कहा, शिक्षिका विद्यालय खेलने को कहा अंताक्षरी। ठीक है, तो कौन सा शब्द अशुद्ध लिखा हुआ है? ठीक है, अंताक्षरी मराठी में ऐसे लिखते हैं, हिंदी में कैसे लिखते हैं अंताक्षरी? अंताक्षरी। ठीक है,
तो ऑप्शन कौन सा बराबर है हमारा? कौन सा शब्द गलत अशुद्ध लिखा है? तो अंताक्षरी शब्द अशुद्ध लिखा है, तो ऑप्शन 4 इज राइट। ठीक है, आगे का क्वेश्चन देखने के पहले एसएससी भर्ती, इसमें एसएससी जीडी की जो लोग तैयारी कर रहे हैं उनके लिए हमने नया यूट्यूब चैनल ओपन किया है जिसका नाम है टिक्कर मराठी एसएससी एग्जाम्स। इसी चैनल पे, मतलब जहां पे आप अभी हो, इसी चैनल पे हम एसएससी जीडी के सारे सब्जेक्ट के लेक्चर लेते आ रहे हैं और आगे भी लेते रहेंगे, और इसमें ज्यादा से ज्यादा पीवाईक्यू का समावेश किया है। तो बच्चों के लिए बहुत महत्वपूर्ण चैनल है ये। जिन्होंने अभी तक सब्सक्राइब नहीं किया है जल्दी से जल्दी ये चैनल को सब्सक्राइब कर दीजिए। आगे का क्वेश्चन, मूल क्रिया प्रथम प्रेरणार्थ क्रिया का सही शब्द क्रम चुनिए। ठीक आहे, आता आपल्याला क्रमानुसार लावायचे शब्द, मूळ क्रिया, प्रेरणार्थ क्रिया आणि क्रियापद। ठीक है, बजवाना, बजना, बजाना। ठीक है, कराना, करना, करवाना, करावाना, उठना, उठाना, उठवाना, सुनना, सुनवाना, सुनाना। आता मूळ क्रिया म्हणजे मूळ क्रियापद सगळ्यात पहिलं ओळखायचे। याच्यामध्ये मूळ क्रियापद कोणता आहे? बजवाना मूळ क्रियापद आहे का? बजाना मूळ क्रिया आहे, म्हणजे इथं क्रम चुकलाय। ठीक आहे, मूळ क्रियापद स्टार्टिंगला पाहिजे। कराना, करना, करना मूळ क्रिया आहे। ठीक आहे, उठना मूळ क्रिया आहे, बरोबर, सुनना मूळ क्रिया आहे। आता हे दोन तर इथंच कॅन्सल झाले, मग राहिलं फक्त उठना, उठाना आणि उठवाना, सुनना, सुनवाना आणि सुनाना। प्रेरणार्थ क्रिया म्हणजे उठाना येतं का? सुनवाना, सुनवाना म्हणजे कोणाला तरी सुनवलंय काहीतरी। ठीक आहे, मग ते प्रेरणार्थक आहे का? नाही, मग पर्याय कोणता बरोबर आपला? उठना, उठाना, उठवाना, क्रमानुसार आहे शब्द। ठीक आहे, त्यामुळे पर्याय कोणता बरोबर आहे? क्रम कोणता बरोबर आहे? मूल क्रिया, प्रथम, प्रेरणार्थक क्रिया का सही शब्द कौन सा है क्रम? उठना, उठाना, उठवाना, ऑप्शन 3 राइट। आगे का क्वेश्चन, दोपहर मतलब क्या होता है? दोपहर, उपयुक्त वाक्य में रिक्त स्थान का उपयुक्त विकल्प निम्न में से क्या होगा? दोपहर का अर्थ होता है दो पहरों का संग्राम, दोपहर का अर्थ होता है दो पहरों का कदाचार, दोपहर का अर्थ होता है दो पहरों का समाहार, और दोपहर का अर्थ होता है दो पहरों का अनाचार। कौन सा शब्द सही रहेगा? दोपहर मतलब क्या? अभी दो पहरों का दिया है, फिर दो पहरों का क्या? संग्राम, कदाचार, समाहार, अनाचार। क्या आएगा यहाँ पे? दोपहर म्हणजे आपल्याकडे दुपार मराठीत बघायला गेलं तर। हे असं चॅनल आहे की इथे तुम्हाला हिंदीचाच प्रश्न हिंदू मधून आणि मराठीतून दोन्हीमधून स्पष्टीकरण भेटते, असं मला तरी नाही वाटत कुठे आहे म्हणून। आहे का कुठे असं? त्यामुळे महत्वाचा चॅनल आहे, सेशन महत्वाचं चालू आहे, सेशन आवडत असेल लाईक करायचंय। ठीक है, दोपहर म्हणजेच काय तर दोपहर मतलब हिंदी में क्या? दोपहर का अर्थ होता है दो पहरों का समाहार। पर्याय कौन सा बराबर? पर्याय 3 बराबर। आगे का क्वेश्चन, जिसका खंडन न हो सके वाक्यांश के लिए उचित शब्द बताइए। जिसका खंडन न हो सके उसे क्या कहते हैं? खंडित, खंडनीय, अखंडनीय, समूल। ज्याचं खंडन होऊ शकत नाही म्हणजे मध्ये थांबू शकत नाही ते, त्याला काय म्हणतात? जिसका खंडन न हो सके उसे क्या कहते हैं? उसे अखंडनीय कहते हैं। क्या? अखंडनीय। पर्याय कौन सा बराबर? पर्याय 3 बराबर। आगे, रेखांकित शब्द समूह के लिए सर्वाधिक उपयुक्त विकल्प चुने। मुसीबत का मारा वह किसी और स्थान पर जा बसा। मुसीबत का मारा, हाँ, वह किसी और स्थान पर जा बसा। क्या करना है हमें यहाँ पे? उपयुक्त विकल्प चुनना है। कौन सा आंसर सही रहेगा? ठीक है, किसी अन्य स्थान पर को अधोरेखित किया है। तत्र, अन्यत्र, सर्वत्र, अत्र। क्या आएगा यहाँ पे? मुसीबत के मारे असं म्हणू शकता तुम्ही, मुसीबत का मारा नाही, मुसीबत के मारे वह किसी और स्थान पर जा बसा। किसी और स्थान म्हणजे काय येईल बरं इथे? किसी और स्थान मतलब अन्यत्र म्हणजे दुसरीकडे कुठेही, सर्वत्र म्हणजे सगळीकडे, पण अन्यत्र म्हणजे दुसरं कुठेतरी, मतलब किसी और स्थान पर। ठीक है, मुसीबत के मारे वह अन्यत्र जा बैठा। ठीक है, मग मुसीबत के मारे किसी और स्थान पर मतलब क्या? अन्यत्र। किसी और स्थान मतलब अन्यत्र। पर्याय कौन सा बरोबर आएगा? समजलं ना कशा पद्धतीने सांगितलंय? फक्त शब्द समूहाबद्दल एक शब्द ओळखायचा असं म्हटलं तरी चालेल। पर्याय 2 योग्य। इस जल में अनेक जीव है, रेखांकित शब्द के विलोम शब्द का चयन कीजिए। विलोम शब्द ढूंढना है मतलब विरुद्धार्थी शब्द हमें ढूंढना है।
सलील, तालाब, ढल, स्थान। इस जल में अनेक जीव है, कौन सा शब्द सही रहेगा? कौन सा आंसर सही रहेगा? जल का समानार्थी शब्द नहीं ढूंढना है, क्या ढूंढना है हमें? विलोम शब्द ढूंढना है। जल का विलोम क्या रहेगा? विरुद्धार्थी सांगितले, समानार्थी नाही, त्यामुळे बरेच विद्यार्थी पहिलं उत्तर देतील. त्याच्यात पण फरक आहे, पहिली वेलांटीचा सलील आणि दुसरी वेलांटीचा सलील. ठीक आहे, त्यामुळे व्यवस्थित बघायचं सगळ्यांनी. विलोम शब्द काय आहे इथे? जलला विलोम शब्द आहे धल, पर्याय 3 योग्य. ठीक है, दो घोड़ों पर सवार होने से तुम सफल नहीं रहेंगे, उपरोक्त वाक्य में रेखांकित अंश के लिए कौन सा शब्द उपयुक्त होगा? तिरंगी नीति, दुरंगी नीति, सचारी नीति, सफल नीति। दो घोड़ों पर सवार होने से तुम सफल नहीं हो रहेंगे। ठीक है, कौन सा आंसर सही रहेगा? रेखांकित अंश, रेखांकित शब्द कौन सा है फिर? दो घोड़ों पर। ठीक है, इसके बदले या कौन सा शब्द सही रहेगा? दो घोड़ा मतलब दो घोड़ों पर सवार होने से तुम सफल नहीं रहेंगे, म्हणजे तू जर एका दगडात दोन पक्षी मारत असशील तर तसं होणार नाही, किंवा लवकरात लवकर यश गाठायचंय म्हणजे एका घोड्यावर बसायच्या ऐवजी दोन घोड्यांवर बसलून चालेल का? तर याला कोणती नीती बोलतात? तिरंगी, दुरंगी, सचारी का सफल? कोणती नीति बोलतात? दुरंगी नीति. ठीक है, पर्याय कौन सा बराबर? पर्याय 2 बराबर. ऊंट के मुंह में जीरा, मुहावरे का सही अर्थ कौन सा है? ऊंट के मुंह में जीरा म्हणजे उंटाच्या तोंडात जिरं, म्हणजे काय? अधिक खाने वाले को कम देना, ऊंट को जीरा खिलाना, खाने में जीरा डालना, मित्रता करना. ऊंट के मुंह में जीरा डालना मतलब क्या? म्हणजे ज्याची भूक मोठी आहे त्याला कमी खायला देणं, बरोबर? मग कोणता पर्याय बरोबर येईल इथे? काय येईल बरोबर? अधिक खाने वाले को कम देना, पर्याय पहिला बरोबर. पुढचा प्रश्न, निम्नलिखित वाक्य में अशुद्धी पहचाने. अशुद्ध शब्द ओळखायचा म्हणजे शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे चुकीचा शब्द असंही ओळखायचं असतं, किंवा एखादा शब्द असा असतो त्या वाक्यात की तो शब्द वेगळ्या पद्धतीने फ्रेम केलेला असतो, मग त्याच्या जागी दुसरा कोणता शब्द येईल असं आपल्याला ओळखायचंय. वह आया परंतु मैं नहीं गया. काय? वह आया परंतु मैं नहीं गया, मग ह्याच्यामध्ये कोणता शब्द चुकीचा लिहिलाय, मग त्या शब्दाच्या जागी कोणता शब्द बरोबर येईल हे सुद्धा तुम्हाला सांगायचंय. आया गया परंतु वह, कोणता शब्द आहे? वह आया परंतु मैं नहीं गया. तत्सम शब्द कसे असतात? पहिला उकार असतो. ठीक आहे, त्यामुळे पर्याय कोणता बरोबर? पर्याय 3 योग्य. निम्नलिखित वाक्यांश के लिए उपयुक्त शब्द का चयन विकल्प में से कीजिए. जिसने चित्त किसी विषय में दिया, मग त्याला काय म्हणतात? जिसने चित्त किसी विषय में दिया है. दत्तचित, विषयचित, अग्रसोची, अग्रगामी. म्हणजे त्याचं मन एका ठिकाणी कुठल्या तरी एकाच विषयावर जोर देऊन बसले, तोच विषय तो त्याच्याबद्दलच विचार करतोय, दुसरं कुठंच लक्ष नाहीये, मग त्याला काय म्हणतात? कोणता पर्याय बरोबर? जिसने चित्त किसी विषय में दिया है म्हणजे किसी और विषय में लगाया है, मग त्याला काय म्हणतात? तर त्याला दत्तचित असं म्हणतात. ठीक आहे, पर्याय कोणता बरोबर? पर्याय पहिला योग्य. हिमालय भारत का ताज है, रेखांकित शब्द के उचित पर्यायवाची शब्द का चयन कीजिए. पर्यायवाची शब्द म्हणजेच काय तर समानार्थी शब्द. ठीक आहे, समानार्थी शब्द ओळखायचा. पर्याय काय आहेत? प्रभा, गिरिराज, मदन, आसव. ठीक आहे, हिमालयला दुसरा समानार्थी शब्द कोणता? पर्यायवाची शब्द आपल्याला ओळखायचा आहे. हिमालय शब्द आहे, कोणता शब्द येईल बरोबर? पटापट, सेशन आवडत असेल सेशनला लाईक करायचंय. हिमालयला कोणता शब्द आहे समानार्थी? तर गिरिराज आहे. काय आहे? गिरिराज.
पर्याय 2 योग्य। ठीक है। आकलन शब्द के लिए इनमें से उपयुक्त पर्यायवाची शब्द कौन सा है? आकलनचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे। ओळखा। आकलन, अगणन, गणना, शरण, नूतन। आकलनचा समानार्थी शब्द। आकलन म्हणजे आकलन म्हणजे काय? कोणता येईल पर्याय बरोबर? आकलन म्हणजे अगणन। एखादी गोष्ट आकलन करतो। अगणन पर्याय कोणता? हिंदी व्याकरण आहे त्याच्यामुळे बरेच शब्द आपल्या ओळखीचे नाहीयेत, त्यामुळे हे PYQ घेतलेत आपण जेणेकरून जसेच्या तसे तुमचे लक्षात राहतील। ठीक आहे। पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी आता माहिती सगळ्यांना सिरीज पाठ झाली असेल ना, 15 प्रश्न झाल्यानंतर आपला आवडता विषय उतारा गद्यांश येतो। त्याच्या आधी SSC भरतीचं नवीन चॅनल आहे आपला हाच टिक्कर मराठी SSC एक्झाम GD साठी महत्वाचा आहे। ज्यांनी अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल बघा, जरा विचार करा। तुम्ही जर यावर्षी GD देणार आहात तर चॅनल महत्वाचा आहे, सबस्क्राईब करून घ्या। घ्या आता गद्यांश। राष्ट्र के डैश डैश विकास के लिए चरित्र निर्माण परम आवश्यक है। राष्ट्राचा कोणत्या विकासासाठी चरित्र निर्माण आवश्यक आहे? कोणता विकास राष्ट्राचा? सभी, पुरे, अधिक विकास का सर्वांगीण विकास? राष्ट्राचा विकास कसा असतो रे? सर्वांगीण विकास असतो। सर्व बाजूने राष्ट्राचा विकास झाला पाहिजे ना। मग काय येईल इथे? राष्ट्र के सर्वांगीण विकास के लिए चरित्र निर्माण परम आवश्यक है। जिस प्रकार वर्तमान में भौतिक निर्माण का कार्य अनेक योजनाओं के माध्यम से तीव्र गति के साथ संपन्न हो रहा है, वैसे ही वर्तमान की सबसे बड़ी आवश्यकता यह है कि देशवासियों के चरित्र निर्माण के लिए भी प्रयत्न किया जाए। ठीक है। उत्तम चरित्रवान व्यक्ती ही डैश डैश की सर्वोच्च संपदा है। जो चांगलं, ज्याचं चरित्र चांगलं आहे, ज्याचे विचार चांगले आहेत, तो कसा आहे? वह व्यक्ती ही डैश डैश की सर्वोच्च संपदा है। कोणाची संपदा आहे मग? राज्य की संपदा, मोहल्ले की संपदा, राष्ट्र की संपदा का प्रदेशची संपदा? आता आपण कोणाबद्दल बघतोय? बरोबर आहे ना, आपण कोणाबद्दल बघतोय? राष्ट्राबद्दल बघतोय। मग काय येईल इथे? काय येईल? राष्ट्रच येईल ना, वेगळं काय येणार आहे का? पर्याय कोणता बरोबर? पर्याय 3 योग्य। मग राष्ट्र घेऊन टाका इथे। ठीक है। उत्तम चरित्रवान व्यक्ति ही राष्ट्र की सर्वोच्च संपदा है। जनतंत्र के लिए तो यह एक महान डैश डैश योजना है। जनतंत्रासाठी ही एक महान कशी योजना आहे? हितकारी योजना आहे, लाभकारी योजना आहे, कल्याणकारी योजना आहे का मनोहारी योजना आहे? कशी योजना आहे? जनहित के लिए यह एक कल्याणकारी योजना आहे। कुठला शब्द परफेक्ट बसतोय ना त्या उत्तरामध्ये तेच बघायचं असतं आपल्याला। ठीक है। यह एक महान कल्याणकारी योजना है। ठीक है। जन समाज में राष्ट्र, संस्कृति, डैश डैश एवं परिवार के प्रति हमारा क्या कर्तव्य है, इसका पूर्ण रूप से बोध कराना एवं राष्ट्र में व्याप्त समग्र भ्रष्टाचार के प्रति निषेधात्मक वातावरण का निर्माण करना ही चरित्र निर्माण का प्रथम डैश डैश है। मग याच्या आधी बघा, जनसमाजामध्ये राष्ट्र, संस्कृती आणि अजून काय असतं? परिवार के प्रति हमारा क्या कर्तव्य है, इसका पूर्ण रूप से बोध कराना। पुढे जे वाक्य आहे त्याचं इथं घ्यायचंय आपल्याला, पण अजून काय? राष्ट्र, संस्कृती आणि त्याच्यामध्ये अजून एक शब्द कोणता ऍड होतो? पर्याय देते तुम्हाला। राष्ट्र, संपत्ती आणि राज्य, लोक, राष्ट्र, समाज काय येईल? कोणता पर्याय बरोबर असेल? राष्ट्र, संपत्ती आणि काय येईल? समाज येणार। ठीक है। सॉरी, राष्ट्र, संस्कृती आणि समाज एवं परिवार के प्रति हमारा क्या कर्तव्य है, इसका पूर्ण रूप से बोध कराना एवं राष्ट्र में व्याप्त समग्र भ्रष्टाचार के प्रति निषेधात्मक वातावरण का निर्माण करना ही चरित्र निर्माण का प्रथम डैश डैश है। हे सगळं करायचं चरित्र निर्माणचं काय आहे? डॅश डॅश हे मतलब काय आहे? तरीका आहे, रास्ता आहे, सोपान आहे का कदम आहे? तर सोपान आहे। ठीक आहे। पर्याय कोणता बरोबर आला आपला? पर्याय 3 योग्य। का प्रथम सोपान। आता एकदा पूर्ण वाचून बघा पॅराग्राफ, अर्थपूर्ण वाटतोय का तुम्हाला?
सोपांचा अर्थ मला इथे सांगायचा आहे, कुठल्या दृष्टीने घेतलाय सोपांचा अर्थ. ठीक आहे, तर हा होता आपला पॅराग्राफ आणि हे होतं आपलं 14वं लेक्चर. ज्यांना आवडले बघून घ्या एकदा. रोज अशाच पद्धतीने लेक्चर होणार आहे. सगळं स्पष्टीकरण हिंदी प्लस मराठी तुम्हाला भेटणार आहे. खूप महत्वाचं लेक्चर आहे, त्यामुळे कुणीही मिस करू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंतही जरूर पोहोचवा. ठीक आहे, थांबू आपण इथे. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला रोज भेटत राहतील. यासाठी टिक्कर मराठी SSC एक्झाम्स या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्यायचे. जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करायचं लेक्चर. ठीक आहे, कारण पहिल्यांदाच हिंदीतून मराठीत एक्झाम होणार आहे, त्यामुळे हे सगळं तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. चलो बाय बाय, टेक केअर, विश ऑल दी बेस्ट, जय हिंद.